हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं मॉम्स रेसिपी या चॅनलमध्ये। तर आज मी तुमच्यासाठी विंटर स्पेशल एक भन्नाट रेसिपी घेऊन आलेली आहे। ती म्हणजे गाजराचा हलवा। हिवाळा आला आणि गाजराचा हलवा बनवला नाही असं तर होऊच शकत नाही। तर कुणाकुणाला गाजराचा हलवा आवडतोय, अप्रतिम आवडतोय, ते मला कमेंट करून सांगा। त्यानंतर इथे काय केलेलं आहे, मी 1 किलो गाजर घेतलेले आहे आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि ते सोलून घेतलेले आहे। त्याला छानपैकी मस्त बारीक किसणी असे किसून घेतलेले आहे। तर हलवा बनवायसाठी आपल्याला खवा, दुधावरची साय, अर्धी वाटी साखर, बदाम, काजू, पिस्ता, वेलची पूड आणि दूध। तर आपण कढईमध्ये तूप गरम करून घेऊया। 2 चमचे तूप घ्यायचे आहे। त्यामध्ये आधी आपण काजूचे तुकडे आणि बदामाचे तुकडे हे छान तुपामध्ये थोडे परतून काढून घेऊया। तर आता हे किसलेले गाजर पूर्ण तुपामध्ये टाकूयात आणि चांगले ते मिक्स करून घेऊ। आता आपण यामध्ये दूध टाकून द्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये दुधावरची साय पण टाकून घेऊ आणि आता झाकण ठेवून 10 मिनिटं याला आपण शिजू देऊ। आता आपण यामध्ये अर्धी वाटी साखर, वेलची पूड, खवा, काजू बदामचे तुकडे आणि पिस्ता हे सगळं घालून घ्यायचं आहे आणि आता झाकण ठेवून ते 10 मिनिटं शिजू द्यायचे। तर तयार आहे आपला गाजराचा हलवा। तुम्हाला कसा वाटलाय नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात राहा। रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका।